ज्यांनी मोदी साहेबांचं सरकार यायच्या अगोदर ज्यांनी नोट चोरी केली, भ्रष्टाचार केला, स्कॅम केले, घोटाळे केले, ते नोट चोरीवाले वोट चोरीचा आरोप करतात. यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं? आणि म्हणून मोदीजींनी 2014 नंतर या देशाला विकासाकडे नेलेलं आहे. आर्थिक महासत्ता आपला देश बनतोय, आत्मनिर्भर आपला देश बनतोय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलंय. त्यामुळे या ठिकाणी जे गेल्या 2014 पूर्वी या देशामध्ये सगळे घोटाळे, सगळे टीव्ही स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, चारा घोटाळा कुठं झाला? बिहारमध्ये. त्यामुळे तिथल्या जनतेने ठरवलेलं आहे की NDA सरकार येणार आणि या ठिकाणी हे हरण्याचं जे ग्राउंड तयार करतात, वोट चोरी करून त्यांनी पराभव मान्य केलेला आहे आणि या पराभवाचं कारण ते शोधतायत, त्याचं एक ग्राउंड तयार करतायत आणि म्हणून त्यांची हार जी आहे ती 100% ठरलेली आहे. जेव्हा ते जिंकतात तेव्हा सांगतात सगळं बरोबर आहे, इलेक्शन कमिशनचा निर्णय बरोबर, वोटिंग मशीन बरोबर. हरल्यावर सांगतात हे चुकीचं आहे, हे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, वोटिंग मशीन खराब आहे, EVM खराब आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग खराब आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, त्यांनी वोट चोरीचा शोध कर्नाटकमध्ये घेतला पाहिजे, वोट चोरीचा शोध तेलंगणामध्ये घेतला पाहिजे, कारण तिकडे काँग्रेसचं सरकार आहे.